जिंकेल तो मात्र क्वाल फायनलच्या सामन्यामध्ये विळवंडी या संघाबरोबर खेळेल. प्रत्येकदा जाऊया आपण मित्रांनो मैदानाकडे. आमच्या श्री इव्हेंट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून क्रिकेटप्रेमी जे जोडले गेलेत त्यांचे प्रत्येकदा सरचं स्वागत आहे. तसेच या पंचक्रोशीतील आलेल्या प्रेक्षकांचं आमच्या मंचावर उपस्थित मान्यवरांच्या देखील प्रत्येकदा सरचे स्वागत आहे. जाऊया प्रत्येकदा मॅचकडे. कारण मल्हार 11 पाडी या संघाने टॉस जिंकला होता, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि क्षेत्ररक्षण लावल्यानंतर पहिले षटक घेऊन येतोय ह्या ठिकाणी मल्हार 11 पाडी या संघाकडनं 28 नंबर जर्सी प्रदान केलेला गोलंदाज सचिन. संजय आणि नितीन दोन बॅटर अस्वली पाडा या संघाकडनं. खराब लेंथ. पहिला चेंडू जर बघायला गेला तर वाईटचा कॉल येतोय. वाईटचा कॉल आल्यानंतर अतिरिक्त धावामध्ये तर भर पडतेच पडते, परंतु या ठिकाणी जर बघायला गेलं तर लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असताना अशा वेळेस मित्रांनो जेव्हा मिडन स्टंप आणि ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा स्विंग चेंडू केला तर नक्कीच चांगलं होईल या गोलंदाजाला, परंतु लेग स्टंपच्या बाहेर जर मारा कराल तर नक्कीच फलंदाज चुकू शकणार नाही. खराब प्रत्येकदा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय लॉंग स्टॉपच्या रेंजमध्ये चेंडू विकेट किपरच्या जांगमधून निघालेला हा चेंडू. मात्र आपण पाहतोय चेंडू सीमा पार जातोय की नाही. वाईटचा देखील इशारा येतोय, म्हणजेच पंचवटी चौका 5 धावा एक्स्ट्रा पाहायला मिळतात या ठिकाणी. परत एकदा या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतोय, खूपसारा फटका. बॅक टू बॅक तर नाही, परंतु एक वाईटच्या स्वरूपात लेगबाजच्या स्वरूपात चौकार तर गेला होता, परंतु मात्र या ठिकाणी मात्र बॅटच्या माध्यमातून फटका पाहायला मिळतोय 4 रन. या ठिकाणी जर मित्रांनो बघायला गेलं तर नक्कीच कुठेतरी मल्हार 11 पाडी या संघाचा निर्णय चुकतोय की काही कारण. प्रथम टॉस जिंकला होता, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि निर्णय घेत असताना या पहिल्या षटकात जर बघायला गेले तर मित्रांनो विकेट तर गेली नाही, परंतु 10 धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळतात. खराब लेंथ. बॅटचा किनारा लागला होता की नाही हलकीशी अपील केली जाते या ठिकाणी. रिव्ह्यू चेक केला जातोय, नो बॉल पडला होता की नाही, एक बाजूने बॅटच्या कडा लागली होती की नाही, परंतु मात्र नो बॉलचा चेक केला जातोय. पाय हां अंपायर ऑन फील्ड आपले डिसिजन काय असेल त्याची मात्र नक्की द्या, कारण त्या ठिकाणी मात्र दिसत नाही, जी पट्टी होती पुढची ती मात्र दिसत नसल्या कारण मात्र ऑन फील्ड आपण जो अंपायरचा निर्णय असेल तोच राहील या ठिकाणी. तत्पुरते आपण पाहतो की नक्कीच ह्या ठिकाणी जर बघायला गेलं तर 10 धावसंख्या पाहायला मिळते. नो बॉल दिला जातोय ऑन फील्ड. जिथं मात्र अंपायरचा कॉल येतोय त्या ठिकाणी आपण पाहू शकाल की नक्कीच्या कुठेतरी जी ब्लॉकमधली जी रेस होती त्या कॉर्नरला मात्र पाय लागला असेल आणि लागत असलेल्या कारण आपण पाहतोय खेळ थांबतोय. आणि खेळ थांबत असताना मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळते ती मात्र अस्वली पाडा या संघाची धावसंख्या 3 बाद 10 धावसंख्या. समजत नाही काय तुमचा निर्णय द्या ना, लॉबी दिसत नाही तिथं. नो प्लस अंपायर जर आम्हाला भीमाभाऊ धावा किती काढल्यात? एक नाही धाव ना, ओके यस, पण तो चेंडू न बोलला.
ओके, नो बॉल असले कारण मात्र फ्रीची संधी निर्माण झाली. एक चेंडू आणि 11 धावसंख्या पाहायला मिळते. यावेळेला चांगला फटका ऑन साईडला मारला होता, त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. पाठीमागे एक क्षेत्ररक्षक तर जातोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना नॉन स्ट्राईक हँडला थ्रो येतोय. पाठीमागे बॅकअप केले जाते. बॅकअप करत असताना महत्वपूर्ण गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा महत्वपूर्ण काढले जातात आणि 2 धावा येत असताना मात्र धावसंख्या तर नक्कीच मोठी वाढते. आणि मोठी होत असताना आपण पाहतो की 4 षटकांचा सामना असल्या कारणाने या ठिकाणी एक मजबूत पकड बनवले दिसते. यावेळेला सुंदर कनेक्शन पाहायला मिळत आहे. फायनल क्षेत्रामध्ये बिग षटकार. बिग षटकार केल्यानंतर या ठिकाणी धावसंख्या पाहायला मिळते ते 19. बिनबाद 19 ही संघाची धावसंख्या पाहायला मिळते. ती मात्र यावेळेला देखील आपण पाहतोय की जयश्रीच्या मागे सुंदर झेल पकडला जातोय. झेल पकडत असताना मात्र एक विस्फोटक फलंदाजाचा अंत होतोय. संजय यांच्या स्वरूपात हा विकेट मिळवला जाते. संजय यांनी मात्र आपल्या संघासाठी 12 धावांची खेळी केली आणि 12 धावांची खेळी करत असताना माघारी येते. माघारी परतताना पाहायला मिळतोय नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय युवराज. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत पाहायला मिळतोय युवराज. अस्वली पाड्या संघाने दमदार सुरुवात केली. परत आपण पाहतो या ठिकाणी वाईटची दाद मागितली जाते. पाठीमागे आपण पाहतोय की नक्कीच बॅटरच्या माध्यमातून परंतु मात्र निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू येत असताना या ठिकाणी मल्हार 11 पाडीच्या संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि चांगली गोलंदाजी केली तर नक्कीच रोखू शकतील. आणि बॉल फायनलच्या सामन्यामध्ये जर आपल्याला नक्कीच सामना खेळायचा असेल तर त्या पद्धतीने गोलंदाजी करणे गरजेचे असेल. यावेळेला देखील चांगला चेंडू टाकला होता ब्लॉक कॉलमध्ये, परंतु मात्र कुठेतरी एक अंतिम क्षणी मात्र बॅट टकला लागला होता आणि लागत असताना पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता. त्या ठिकाणी मात्र शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल धाव येते आणि सिंगल धाव आल्यानंतर मात्र षटक देखील संपते. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती एक गडी गमावून 20 धावसंख्या. महागड षटक ह्या ठिकाणी पाहायला मिळते. सचिन भाऊ यांनी मात्र महागड षटक पाहायला मिळते. या ठिकाणी महागड षटक टाकत असताना 6 चेंडूमध्ये 20 धावा खर्च केलाय. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी शिल्लक असेल. फॅमिली बॉयज रोडगाव चषक 2024 स्पर्धा आपण पाहतो या ठिकाणी आजच्या दिवसातील हा मात्र नक्कीच नॉकआउटचा सामना. एक बाजूने बघायला तर विळवंडी या संघाने मात्र पराभूत केलं होतं ते सिवनगाव या संघाला आणि आजच्या दिवसातील बघायला गेलं तर अंतिम क्वाल फायनल सामन्यामध्ये मात्र त्यांनी वर्चस्व गाजवत असताना संधी निर्माण केली आणि निर्माण करत असताना आपण पाहतो या ठिकाणी आपण पाहू शकाल की जे दुसरं षटक टाकण्यासाठी येते. ह्या सामन्यातून जो संघ जिंकेल तो विळवंडी या संघासमोर आजच्या दिवसामध्ये क्वाल फायनलच्या सामन्यामध्ये खेळू शकेल. तत्पूर्वी आपण पाहतोय की या प्रतियोगितेतील आजचा 7वा दिवस आणि 7वा दिवस होत असताना आपण पाहतोय की या संध्याकाळच्या क्षेत्रातील हे चुरशीचे सामने पाहायला मिळतात आणि मिळत असताना आपण पाहतोय की या ठिकाणी दुसरं षटक यावेळेला चांगला चेंडू टाकला होता. स्लोअर 1 गतीमध्ये तर टाकला होता, परंतु आपण पाहतोय की या ठिकाणी जर बघायला गेलं तर नक्कीच मल्हार 11 पाडे या संघाकडून शानदार अटॅक केला जाते. कारण सचिन यांचे महागडे षटक पडल्यानंतर मात्र 20 धावा तर खर्च केल्या होत्या त्यांनी, परंतु मात्र ह्या षटकात जर बघायला गेलं तर नक्कीच रोखावं लागेल. सागर भाऊ येतोय परत एकदा आपण पाहतोय. सन्मान देऊन खेळण्याचा प्रयत्न होता फायनलच्या क्षेत्रामध्ये मल्ला होता. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक आले होते, परंतु एक चलकदमी करत असताना एक प्रत्येकदा सिंगल धाव आणि सिंगल धाव येत असताना आपण पाहतो या ठिकाणी एकेच दुखेने मात्र जी धाव संख्या अगदी ठेवली जाते. कारण या ठिकाणी जर बघायला गेलं तर एक एक्झिक्यूट दाखवत असताना एक सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आणि मिळत असताना 2 चेंडू टाकून झाल्यानंतर अजून 4 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल. या दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू
सन्मान दिलाय. फुलटॉस चेंडू होता, फायदा काही उठवला आला नाही, परंतु मात्र एकी दुकी धावेवर भर दिला जातोय आणि देत असताना मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. या ठिकाणी 2 धावा पाहायला मिळतात. सकाळच्या सत्रात पाहायला गेलं तर नक्कीच या विळवंडी संघाने मनोली या संघाला पराभव केला होता. त्याच्यानंतर झारली आणि शिवणगाव हा दुसरा सामना झाला होता. त्या सामन्यात शिवणगाव या संघाने झारली संघाला पराभूत केलं होतं. त्यानंतर आळंदी डॅम आणि मल्हार 11 पाडी यांच्या सामन्यात चुरशीची लढत झाली होती. या ठिकाणी मात्र मल्हार 11 या पाड्याने आळंदी डॅम या संघाला पराभूत केलं होतं. प्रत्येकदा जाऊन आपल्या नक्कीच या चपटीला लागतोय चेंडू आणि लागत असताना आपण पाहतोय कुठल्याही प्रकारची धाव नसेल आणि अस्वली पाडा या संघाने गंगाद्वार मेट या संघाला पराभूत केलं होतं. एक बाजूने बघाल तर विळवंडी हा संघ मात्र पॉल फायनलच्या सामन्यात पोहोचून राहिलाय आणि दुसऱ्या बाजूने मात्र ही लढत आहे. ह्याच सामन्यातून जो संघ जिंकेल तो मात्र या आजच्या दिवसातील पॉल फायनलच्या सामन्यामध्ये खेळू शकेल. कारण या आजच्या दिवसातील हा 7वा पॉल आणि 7वा पॉल असल्याकारणे आपण पाहतोय की अजूनही आपल्याकडे नक्कीच एक पॉल बाकी शिल्लक असेल, तो म्हणजे उद्याचा. आणि आपल्याला 1 तारखेला मात्र या मैदानावरती आपल्याला मेगा फायनलचे सामने पाहायला मिळतील आणि मिळत असताना आपण पाहतो कुठेतरी रनअप चुकतोय, माघारी येतोय. धावसंख्या जर बघायला गेली तर मित्रांनो 1 बाद 23 23 धावसंख्या ही मात्र आपल्याला पाहायला मिळते. ती अस्वलीपाडा या संघाची धावसंख्या. फुलटॉस चेंडू सन्मान देऊन तर खेळलाय, परंतु चेंडूला उंचाई मिळाली. उंचाई मिळाल्यानंतर चेंडू पासून दूर राहिलाय आणि दूर राहत असताना जीवनदान तर मिळते. झेल सुटला सुटतोय आणि झेल सुटत असताना मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना महत्वपूर्ण 2 धावा उपयोगी जोडल्या जातात आपल्या संघाला. एक गजब तरी कसा आपल्याला शॉट पाहायला मिळाला होता या ठिकाणी, परंतु मात्र सागर यांचे महत्वपूर्ण षटक या ठिकाणी पाहायला मिळते. त्यांची साथ दिली जात नाही. प्रत्येकदा ऑन द स्पॉट हवाई फायर चेंडू जातोय षटकारांसाठी. लॉंग ऑफ रिजन बिग 6. षटकार येतोय आणि षटकार आल्यानंतर सागर भाऊ यांचे देखील षटक या ठिकाणी संपतय. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती 1 बाद 31 31 धावसंख्या. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी शिल्लक म्हणजे 31च्या सरासरीने जर धावसंख्या बनवली तर 62च्या आसपास आपल्याला एक मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. ती मात्र अस्वलीपाडा या संघाकडनं. बघायला गेलं तर महत्वपूर्ण 1 विकेट गेला. अजूनही 9 फलंदाज 9 बॅट्समन आपल्या चमूमध्ये सुरक्षित आहेत आणि सुरक्षित असल्याने आपण पाहतोय की तिसरं षटक कोण घेऊन येतोय ह्या ठिकाणी मल्हार 11 पाडे या संघाकडून. मल्हार 11 पाडे या संघाकडे नक्कीच गोलंदाज तर चांगले आहे, कारण त्यांनी मात्र सकाळच्या सत्रात जर बघायला गेलं तर आपण पाहतोय की आळंदी डॅम या संघाला पराभूत केलं होतं. त्याच्यानंतर गंगाद्वार बेट या संघाला देखील पराभूत केलं होतं आणि पराभूत करत असताना आपल्या या नॉकआउटच्या सामन्यामध्ये एक लढत लढताना पाहायला मिळतोय. अनिल येतोय, रोखलं जातील की नाही धावा, 50च्या आसपास रोखलं जाईल की नाही. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना या तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. फुलटॉस चेंडू होता यावेळेला. हो नक्कीच नजदीकी मामला या ठिकाणी पाहायला मिळाला होता. थोडासा 1-2 पाऊल पुढे गेला असता तर कॅच झाला असता, परंतु या ठिकाणी मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा पाहायला मिळतात. युवराज 2 धावावरती खेळतोय. या ठिकाणी बघायला तर नितीन कुठे ना कुठे 10 किंवा 12च्या आसपास खेळतोय, परंतु शानदार पार्टनरशिप सजते. या ठिकाणी सजत असताना मात्र मजबूत पकड बनवलेली दिसते अस्वलीपाडा या संघाने. कुठेतरी मला वाटतंय की हा निर्णय चुकतोय तो मल्हार 11 या पाड्याच्या संघाचा. परत एकदा आपण पाहतो डीप फॉरवर्डच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मात्र एक क्षेत्र होता, त्या पद्धतीने मात्र गोलंदाजी देखील केली. ह्या षटकात बघायला गेलं तर आपण पाहतोय की शानदार गोलंदाजी एकेदुकीने धावसंख्या काढली जाते आणि काढत असताना फलंदाजांना मात्र मोठे फटक्यासाठी मारण्यासाठी एक अंकुश लावला जातो आणि अंकुश लावत असताना आपण पाहतोय परत एकदा अनिल येतोय आपले षटक पूर्ण करण्यासाठी. बॅटचा किनारा लागला होता समोरच आपण पाहतो नजदीकी मामला. विकेट किपर यांनी मात्र चपळाईने चुस्त असे फिल्टर दाखवले होते, परंतु तेवढीच मात्र एक चित्तेच्या चपळाईने देखील आपण पाहतोय की देखील सुंदर गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. जिथं धाव नव्हती तिथं मात्र धाव पूर्ण कन्वर्ट केली जाते आणि कळवत असताना जो आपला हलता स्कोरबोर्ड आहे तो मात्र नक्कीच हलता ठेवला जाते आणि हलता ठेवत असताना पाहतोय की लगातार आपल्या मल्हार 11 पाडे संघाकडनं बघायला गेलं तर शानदार गोलंदाजी अनिल यांच्याकडून. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे. सुंदर झेल पकडला जातोय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. सुंदर झेल पकडत असताना विकेटचे पतन पाहायला मिळते. ह्या ठिकाणी दुसरा झटका लागतोय तो मात्र अस्वलीपाडा या संघाला. युवराज फलंदाज बाद होतोय
आणि युवराजच्या स्वरूपात हा मात्र दुसरा झटका लागतोय. परत एकदा माघारी आणि माघारी परत जाताना नेक्स्ट बॅटर जातोय मैदानाच्या आत मिस्टर मयूर. नेक्स्ट बॅटर मयूर जातोय. फॅमिली बॉईज चषक रवडगाव 2024 स्पर्धा आपण पाहतो. या प्रतियोगितेमध्ये प्रथम पारितोषिक असेल 31,000 रुपये. नामदार श्री नरहरी झिरवाळ साहेब, आमदार दिंडोरी पेठ विधानसभा. द्वितीय पारितोषिक असेल 21,000 रुपये. आदरणीय मनोज अप्पा खांदवे साहेब, ग्रामपंचायत सदस्य पिंपळणारे. प्रत्येकदा आपण जाऊया मॅचकडे, कारण धावसंख्या जर बघायला गेले तर 35 धावसंख्या पाहायला मिळते. 2 बाद 35 ही मात्र अस्वलीपाडा या संघाची ह्या षटकातील बघायला गेले तर नक्कीच पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार अनिल. एकदा ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता. आता मात्र नक्कीच 5 चेंडू तर टाकून झाले आणि 5 चेंडू टाकत असताना ह्या षटकातील मात्र शेवटचा चेंडू असेल अनिल यांच्या. शानदार गोलंदाजी करत असताना नक्कीच 50च्या आसपास तर रोखतील की नाही, परंतु मात्र हे थोडंसं एक किफायती षटक पाहायला मिळते मल्हार इलवनपाडे या संघाकडून. अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, परंतु मात्र वाईटचा इशारा येतोय. वाईटचा इशारा आल्यानंतर अतिरिक्त धावामध्ये भर पडते. परत एकदा शेवटचा चेंडू टाकावा लागेल मिस्टर अनिल भाऊ यांना. गोलंदाजी तर शानदार केली, परंतु पहिलं षटक सचिन यांचं थोडंसं महागड पडलं. 20 धावा खर्च केल्या होत्या आणि 20 धावा खर्च करत असताना विकेट तर प्राप्त झाला नाही. शेवटचा चेंडू प्रत्येकदा दूर ठेवला होता आणि दूर ठेवत असताना शरीरापासून दूर ठेवत असताना आपण पाहतोय प्रत्येकदा वाईटचा इशारा येतोय. हंबारची भूमिका पार पाडत असताना सन्माननीय भीमाभाऊ दुर्धवळे आणि लालाभाऊ बोंबले यांची मात्र देखील चांगली भूमिका पाहायला मिळते मैदानाच्या. प्रत्येकदा वाईटचा कोल आल्यानंतर शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार. यावेळेस देखील एक अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि मिळत असताना षटक संपतंय. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते या ठिकाणी 2 बाद 37, 37 धावसंख्या. शेवटचे षटक माफ करा, 3 षटक पूर्ण झालेत. 3 षटक पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या षटकांचा खेळ बाकी शिल्लक असेल. 37 धावसंख्या पाहायला मिळते. 2 बाद 37 ही मात्र आपल्या अस्वली या पडा संघाची धावसंख्या. शेवटचं षटक पाहायचं आहे. महागडीचं षटक टाकत असताना आपण पाहतो की थोडंसं अनिल भाऊ यांचे षटक चांगलं पाहायला मिळालं आणि मिळत असताना आपण परत एकदा मैदानाकडे जाऊया, कारण सुनील भाऊ परत एकदा येतोय. मल्हार इलेव्हनपाडे या संघाकडनं शेवटचं षटक म्हणजे 6 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल तो अस्वलीपाडा या संघाकडे. 50 चक्रात येतील की नाही. 37 धावसंख्या. पहिल्या चेंडूवरती आक्रमण शॉट मिळवला, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी मात्र मिसफील्ड झाली होती. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि पूर्ण करत असताना डिसाईन थ्रो सिलेक्ट करण्याने आपण पाहतोय की बॅकअपला होता की नाही एक क्षेत्ररक्षण होता, परंतु मात्र एक सहजरित्या थ्रो तर मारला होता, परंतु चतुर चपळाईने चित्तेच्या मात्र गतीने 3 महत्वपूर्ण धावा जोडल्या गेल्या आणि 3 महत्वपूर्ण धावा येत असताना मात्र पहिल्या चेंडूवरती 3 धावा येत असताना धावसंख्या पाहायला मिळते ती 2 बाद 40 धावसंख्या. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि शिल्लक असल्याने आपण पाहतोय या ठिकाणी जोडी जमते मात्र मयूर आणि नितीन 14 धावेवरती खेळतोय आणि खेळत असताना पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी प्रत्येकदा तयार. यावेळेला खराब चेंडू पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा येतोय आणि वाईटचा इशारा आल्यानंतर या ठिकाणी अतिरिक्त धावामध्ये भर पडते आणि भर पडत असताना आपण पाहतोय की मात्र मल्हार 11 या पाड्याला कुठेतरी एक नुकसान तर भोगावं लागते. या ठिकाणी एक नॉकआउटचा सामना जर बघायला गेलं तर नक्कीच अशा ठिकाणी खराब गोलंदाजी केली तर आपल्याला नक्कीच मोठी धावसंख्या उभारण्यात कुठलीच कसर सोडणार नाही हे फलंदाज, परंतु आपण पाहतोय प्रत्येकदा वाईटचा इशारा. मित्रांनो अशा वेळेस नक्कीच आपल्या संघाचे नुकसान होऊ शकते, कारण का तर नक्कीच एकदा महत्वाचे असते आणि महत्वाचे होत असताना आपण पाहतोय प्रत्येकदा हातातून सटकतोय की प्रॅक्टिस नसेल बहुतेक, परंतु प्रत्येकदा वाईटचा इशारा येतोय नाही. वाईटचा इशारा आल्यानंतर बघायला गेलं तर लगातार 3 कुठेतरी बघायला गेलं तर नियंत्रण चुकते आणि नियंत्रण थोडासा अंडर प्रेशर टाकला जातो या गोलंदाजावरती. पहिल्यापासून जर बघायला गेलं तर पहिल्या षटकात 20 धावा खर्च केल्या होत्या सचिन यांनी आणि 20 धावा खर्च करत असताना स्कोअरबोर्डवरती जर बघायला गेलं तर नक्कीच धावसंख्या रोखू शकले नाही ते मल्हार 11 या संघाचे गोलंदाज आणि त्याच्या अंडर प्रेशर मात्र तरी थोडासा प्रेशर घेतला जातो गोलंदाजामार्फत. परंतु शेवटचं षटक मार्गती पथावर चालू असताना आपण पाहू शकाल या ठिकाणी सुनील भाऊ आला होता. आता
एक चेंडू तर झाला होता, परंतु एक चेंडू होत असताना आपण पाहतोय कुणाला दिले जाते प्रत्येकदा नक्कीच समजावले आणि समजावत असताना आपण पाहतोय की जर स्टंप ऑफ स्टंप आणि मिडल स्टंपवर जर गोलंदाजी केली षटकार मारला तरी चालेल, परंतु मित्रांनो नक्कीच आपली हिंमत न हारता जर अटॅक कराल तर नक्कीच तुम्हाला यश मिळू शकते. आणि यश मिळत असताना आपण पाहतोय की प्रत्येकदा कानमंत्र दिल्यानंतर कोणत्या पद्धतीने मात्र या खेळपट्टीवर चेंडू हाताळला जाईल हे पाहणे मात्र नक्कीच ह्या मैदानाच्या आत पाहायला मिळेलच. आता मात्र चांगला चेंडू होता, कट केला आहे. त्या ठिकाणी आपण पाहतो की थोडीशी मिस स्पीड तर होते आणि मिस स्पीड होत असताना जेव्हा थोडासा डीप फॉरवर्डच्या क्षेत्रामधला क्षेत्ररक्षक येऊन मात्र विकेट किपर ज्यांच्याकडे थ्रो करतो तेव्हा मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा मिळतात. ही लाईन चांगली असेल मित्रांनो, कारण जेव्हा फलंदाज बॅट घेऊन मैदानात उतरतो तेव्हा मात्र त्यांची नक्कीच धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न करते, परंतु जे एक चतुर्भरी गोलंदाजी आपल्याला कलात्मक गोलंदाजाला वापरावी लागते. तर मात्र परत एकदा वाईटचा तर चेंडू गेला होता की नाही, परंतु मात्र बॅटच्या किनारा लागत असताना आवाज तर आला होता, परंतु एके दुखेने मात्र धावसंख्या वाढवली जाते, स्ट्राईक रोटेट केली जाते. आता मात्र ही सुनील भाऊ यांची मात्र नक्कीच शानदार गोलंदाजी म्हणावी लागेल. लगातार वाईट तर टाकले होते, टाकत असताना मात्र आपण पाहतोय की महागड षटक टाकत असताना ह्या षटकातील जर बघायला गेलं तर अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. 3 चेंडू टाकून झालेत, परंतु धावसंख्या मित्रांनो पाहायला मिळते ती मात्र 47 धावसंख्या आणि 47 धावसंख्या येत असताना आपण पाहतोय चौथा चेंडू. यावेळी आपण पाहतोय यष्टीच्या मागे आपण पाहतोय की रन आउट होतोय की नाही फलंदाज. रन आउटच्या स्वरूपात मात्र नक्कीच फलंदाजाला माघारी परतावं लागते. मात्र या ठिकाणी मयूर हा फलंदाज बाद होतोय आणि मयूर हा फलंदाज बाद झाल्यानंतर अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि 2 चेंडूचा सामना करण्यासाठी मैदानाच्या आत नेक्स्ट बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय प्रकाश. 47 धावसंख्या 4:07 झालेत आणि 4:07 होत असताना आपण पाहू शकाल की अजूनही आपल्याला बॉल फायनलचा सामना आजच्या दिवसातील बघायला मिळेलच या ठिकाणी. तत्पुरते आपण पाहतो शकाल की या प्रतियोगितेमध्ये तिसरे पारितोषिक असेल 11,000 रुपये. सन्माननीय आदरणीय श्री सोमनाथ भाऊ निंबेकर आदिवासी आघाडी भाजपा तालुका अध्यक्ष, सन्माननीय श्री संतोष बेंडकोळी आदिवासी आघाडी भाजपा तालुका सरचिटणीस यांच्याकडून. परंतु परत एकदा जाऊया मॅचकडे, कारण 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असताना प्रकाश स्ट्राईकला येतोय. फुलटॉस डिलिव्हरीचा सामना केला होता, ऑन साईडला मिड विकेटच्या रिजनमध्ये मोडलाय. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल थोडीशी मिसफील्ड झाली होती आणि मिसफील्ड होत असताना पाहतोय की तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. नॉन स्ट्राईक कॅन्डला थ्रो येतोय, परंतु रन आउटच्या स्वरूपात मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागते. विकेट नंबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, चौथा झटका लागतोय. प्रकाशच्या स्वरूपात मात्र नक्कीच तिसरी धाव काढण्याच्या प्रयत्नात मात्र बाद व्हावं लागते, परंतु शेवटचा चेंडू असल्या कारण मात्र नक्कीच त्या ठिकाणी थांबावं लागते. कारण पाहायचे आहे की शेवटच्या चेंडूत धाव काढली जाईल की नाही, परंतु मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मात्र सुंदर क्षेत्ररक्षण एक धाव काढली गेली, दुसरी धाव काढली जाईल की नाही नॉन स्ट्राईक हँडला, परंतु बॅकअप केलंय. थोडीशी मिसफील्ड त्या ठिकाणी आणि थोडीशी मिसफील्ड होत असताना पाहायचे आहे की तिसरी धाव स्टंपला लागला होता की नाही, परंतु नॉन स्ट्राईक हँडला परत एकदा आपण पाहतो चौथी धाव काढण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज बाद होतोय. आणि फलंदाज बाद होत असताना आपण पाहतोय की या ठिकाणी 6 विकेट गमावून धावसंख्या जर बघायला गेले तर 52 धावसंख्या आणि 53 धावांचे टार्गेट ठेवले गेले, ते मात्र मल्हार 11 पाडे या संघासमोर.
थोड्याच वेळात मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल मित्रांनो, कारण प्रथम फलंदाजी करत असताना अस्वलीपाडा या संघाने 52 धावसंख्या जमावली होती आणि 53 धावांचे टार्गेट ठेवले गेले. ते मात्र मल्हार 11 पाडे या संघासमोर. ह्या सामन्यातून जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसातील पॉल फायनलच्या सामन्यामध्ये विळवंडी या संघासमोर खेळू शकेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रत्येकदा पंचक्रोशातील जमलेलं आमचे वरिष्ठ नागरिक, आमचे प्रेक्षकांचं, तसेच आमच्या मंचावर उपस्थित मान्यवरांचं, तसेच आमच्या श्री इव्हेंट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या प्रेक्षकांचे प्रत्येकदा फॅमिली बज रवळगाव या मैदानावरती सरचे स्वागत आहे. आणि स्वागत करत असताना 2 बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतील. ते मात्र मल्हार 11 पाडे या संघाकडनं, कारण टार्गेट तर मोठा आहे, कारण 24 चेंडूमध्ये 53 धावांची गरज लागेल जिंकण्यासाठी, आवश्यकता आहे. परंतु आपण पाहते पहिले षटक घेऊन येते मात्र अस्वलीपाडा या संघाकडनं संजय. मित्रांनो, ह्या देखील मॅचमध्ये लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेट्स म्हणजे हॅट्रिक घेतली गेली तर प्रतीक आणि कार्तिक किराणा स्टॉलचे मालिक सन्माननीय लखनभाऊ बोंबले यांच्याकडून 5 रुपयाचे कॅश प्राइज आली. 3 लगातार षटकार मारा, 3 लगातार चौकार मारा, 3 लगातार विकेट काढा. ही संधी मात्र गोलंदाजाला देखील असेल आणि फलंदाजाला देखील असेल. परंतु क्षेत्ररक्षकासाठी काही मात्र बक्षीस लावले गेले नाही कॅच पकडल्यानंतर. परंतु आपण पाहतोय की पहिलं षटक टाकण्यासाठी येते संजय. हायस्ट स्कोर या मैदानात बघायला गेलं तर राजू पोहला या संघाने बनवला होता 74 धावसंख्या. हायस्ट स्कोर बघायला गेला तर निश्चितम स्कोर बघायला गेला तर मनोली या संघाच्या 18 धावेवरती लंकेच्या रोखलं गेलं होतं विळवंडी या संघाने. सामन्याला सुरुवात होते. डावखुऱ्या हाताच्या शैली फलंदाज मात्र स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आपण त्याचे साथीदार आपण पाहतोय. मल्हार 11 पाडे या संघाकडे पाहायचे आहे ते विस्फोटक फलंदाज तर आहे. परंतु मित्रांनो, संध्याकाळच्या सत्रात आपण पाहतो या ठिकाणी मात्र धावा तर होत नाही आणि धावा होत नसल्या कारण हवा सुद्धा ह्या ठिकाणी आपल्याला स्पर्श जाणवते. ही हवा सुद्धा चालू आहे. ऑन साईडला फायदा होऊ शकतो लेफ्ट हँड फलंदाजाला, परंतु मात्र देखील चेंडूवर नियंत्रण ठेवून खेळावं लागेल, लक्ष देऊन खेळावं लागेल आणि विकेट सुद्धा टिकवावी लागेल. कारण धावसंख्या मोठी आहे, कारण एक एक चेंडू महत्वाचा असेल तो मात्र मल्हार 11 पाडे या संघाला. ओहो, बॅटचा किनारा लागला, तिने प्ले डॉन बाद होतोय. प्ले डॉन झाल्यानंतर मात्र पहिला झटका लागतोय या ठिकाणी मल्हार 11 पाडे या संघाला. नितीन यांची महत्वपूर्ण विकेट काढली गेली संजय याने आपल्या या संघासाठी अस्वलीपाडा संघाकडे. बघायला गेलं तर मित्रांनो माफ करा, आमचे एकेच्या ऑपरेटर दादा थोडीशी यांच्याकडून गलती झाली होती, कारण या ठिकाणी सचिन हा फलंदाज बाद होते. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपण पाहू शकाल. तत्पुरता आपण पाहतो की या प्रतियोगितेमधील सहाय्य पारितोषिक असेल सन्माननीय अशोकभाऊ गोतरणे, जिल्हाध्यक्ष आदिवासी कोळी महादेव संघटना नाशिक. तत्परते प्रत्येकदा आपण मैदानाकडे जाऊया. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत येतोय सागर. एक विकेट गेल्यानंतर मात्र खचून जाऊ नका मित्रांनो, नक्कीच हारला तरी चालेल परंतु संघर्ष करा. संघर्ष कराल तर नक्कीच तुम्हाला यश मिळू शकेल. आणि यश मिळत असताना आपण पाहतोय की या ठिकाणी नेक्स्ट बॅटर येतोय सागर. मॅन फ्रॉम आपण पाहतोय की नक्कीच मल्हार 11 पाडेचा हा विस्फोटक फलंदाज आणि या बॅटच्या माध्यमातून जर पाहायला गेला तर एक बिग षटकार किंवा चौक पाहायला मिळतोय. बिग षटकार. पुढील चेंडू संजय यांच्या विकेट तर मिळाली होती परंतु मात्र सागर यांच्या नक्कीच जलवा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता मात्र वापसी केलेली दिसते आणि वापसी करत असताना सांगितलं जात नाही की हारला तरी इतिहासच घाला पाहिजे, जिंकला तरी इतिहासच घाला पाहिजे, कारण डासलेल्या घराची लोक विटा शब्द सोडत नाही. परंतु या ठिकाणी जर बघायला तर नक्कीच सागर आणि नितीन यांच्यावरती जबाबदारी असेल. यावेळेला डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स चौकार 4 रन. काय विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळते सागर यांची. एक षटकार, एक चौकार, 10 धावेवरती खेळतोय. 3 चेंडूचा सामना करून त्यांची साथ मात्र लाभलेली दिसते ती नितीन यांची.
10 धावसंख्या 1 बाद 10, कारण ह्या ठिकाणी सचिन फलंदाज बाद झाला होता. सागर आणि नितीन यांची ही जोडी. परत एकदा लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये नितीन भाऊ आहे या ठिकाणी, परंतु शानदार क्षेत्ररक्षण. चेंडूला तर अडवला तर सटीक थ्रो जातोय. विकेटला लागेल की नाही, परंतु मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पाहायला मिळतात. षटक संपतंय. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होतोय. तुलना केली गेली तर देखील जेव्हा मात्र अस्वलीपडा हा फलंदाजी करत होता तेव्हा मात्र सुनील यांच्या गोलंदाजीवर 20 धावा काढल्या गेल्या होत्या आणि 20 धावा काढत असताना मात्र 8 धावेने कुठेतरी मागे पडतोय. तो मात्र ह्या ठिकाणी मल्हार 11 पाडी हा संघ. एक चुरशीची लढत, अजून चुरशीची लढत असताना आपण पाहू शकाल की नक्कीच्या मित्रांनो नेक्स्ट बॅटर मैदानाच्या येते. समीकरण बदलतंय. 18 चेंडू 41 धावांची अजूनही गरज आहे. कुठेतरी मात्र नक्कीच संदेश दिला जाईल, कानमंत्री दिला जाईल ते मात्र मल्हार 11 पाडी या संघाला. कारण बघायला गेलं तर मल्हार 11 पाडा हा संघ देखील मजबूत आहे आणि मजबूत मानला जात असल्या कारणाने एक सचिन यांची भातपूर्ण तर विकेट गेली होती, परंतु अजूनही एक बाजू नितीन आणि सागर एक विस्फोटक फलंदाज मानले जातात. परंतु आपण पाहतोय की अजूनही ह्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 18 बॉल आणि 41 धावा हेच समीकरण पाहायला मिळते. या सामन्यातून जो संघ जिंकेल तो वेळवंडी या संघाबरोबर आजच्या दिवसातील बॉल फायनलच्या सामन्यामध्ये नक्कीच खेळू शकेल. परत एकदा प्रेक्षकांची गर्दी वाढते. आमच्या आळंदी डॅमवरती जे प्रेक्षक बसले त्यांच्या देखील एकदा मी आमच्या फॅमिली बॉयज गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सरस स्वागत करतोय. परत एकदा आपण पाहतोय राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी तयार आहेत मिस्टर रमेश. शानदार गोलंदाजी, शानदार अटॅक करत असताना आपण पाहतोय पहिले षटक मात्र समाप्त झाल्यानंतर मात्र 12 धावा खर्च केल्या होत्या आणि खर्च करत असताना महत्त्वपूर्ण एक विकेट काढली गेली होती. विकेट काढत असताना आपण बघू शकाल की अजूनही जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे. फुल टॉस ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता. त्या ठिकाणी आपण पाहतोय की फ्लाय स्लिप याने मात्र चेंडूला कलेक्ट केलं होतं. मात्र वाईटचा इशारा तर येतोच. अवांतर धावमध्ये भर पडते. अवांतर धावमध्ये भर पडत असताना धाव तर पुढे पडते, परंतु मात्र आपल्याला कॅल्क्युलेशन बनवून खेळावं लागेल. 2 षटकार किंवा 2 चौकार किंवा 1 षटकार तर देखील आपल्या प्रत्येक षटकामध्ये मारावं लागतील. त्याच्या प्रयत्नात त्या आपण पाहतो की लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये मात्र चेंडूला अडवलं जाईल की नाही, परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे जाते. आता मात्र डावखुऱ्या हाताच्या शैलीच्या बॅटच्या माध्यमातून फटका पाहायला मिळतोय. 4 रन. त्यानंतर आपण पाहतो की या प्रतियोगितेमध्ये बघायला गेलं तर नक्कीच्या 7वे पारितोषिक असेल 5,500 रुपये आदरणीय गुलाबदादा पवार साहेब दिंडोरी पोलीस स्टेशन आणि 8वे पारितोषिक असेल आदरणीय गणपत भाऊ जनकर आळंदी डॅम आणि त्यांनी मात्र आमच्या या फॅमिली बॉयज रवळगाव कमिटीला मात्र बॅट आणि स्टंपची स्पॉन्सरशिप केली. सन्माननीय अनुसाताई पांडुरंग टोंगारे लोकनियुक्त सरपंच ग्रुप ग्रामपंचायत रवळगाव यांच्या देखील मी सरचं स्वागत करतो. आणि स्वागत करत असताना आपण पाहतोय की एक निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू जात असताना रोखलेले दिसते. 1 बाद 17 ही धावसंख्या पाहायला मिळते. ती मात्र मल्हार 11 पाडी या संघाची धावसंख्या. आणि पुढील चेंडू टाकण्यासाठी रमेश भाऊ एकदा परत फुल टॉस चेंडू होता. पुढे सरसावत येऊन खेळण्याच्या प्रयत्नात बॅकफुटवर येऊन खेळण्याच्या प्रयत्नात बॅटचा किनारा लागला होता. यष्टीच्या मागे जातोय चेंडू. तेव्हा मात्र एक सेकंड विकेट किपर आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये म्हणतोय त्यांनी मात्र चेंडूला सुरक्षित रीतीने अडवलं होतं. त्या ठिकाणी मात्र एक सिंगल धाव केली जाते. इतके दुखेने तर फरक पडणार आहे. तो मात्र मल्हार 11 पाडी या संघाला आपल्याला कॅल्क्युलेशन 6 चेंडूमध्ये कमीत कमी आपल्याला 3 बाउंड्री तर मारणे गरजेचे असेल. ते मात्र मल्हार 11 या पाडी संघाला यावेळेला खूप सात फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 रन. शानदार फटकेबाजी सागर यांच्या बॅटच्या माध्यमातून आपण पाहू शकाल की लगेच 5 चेंडूचा सामना करत असताना 16 धावेवरती खेळतोय. नितीन मात्र त्यांची साथ देत असताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी 5 धावेवरती 4 चेंडूचा सामना केला आणि 5 धावा व्यक्ती करून मात्र नॉन स्ट्राईकला येतोय. परंतु सागर यांनी मात्र नक्कीच आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली आपल्या संघाची. आपल्या स्वतःसाठी नाही तर नक्कीच आपल्या गावाचे नाव रोशन करण्यासाठी. परत एकदा पुढे सरसावून खेळण्याच्या प्रयत्नात मात्र आपल्या पॅडला टक्कर लावतात. टक्करल्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारची धाव नसेल. वापसी केलेली दिसते ती रमेश यांनी. कुल मिलाकर धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते मल्हार 11 पाडी या संघाची 1 बाद 22 22 धावसंख्या. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकाल की नक्कीच फॅमिली बॉयज रवळगाव चषक 2024 स्पर्धा आपण पाहतोय पर्व पहिले. या प्रतियोगितेतील आजचा 7वा दिवस आमच्या या कमिटीला ज्यांच्या सहकार्य लाभले टायगर 11 रवळगाव, नविष्टा रवळगाव आणि ओम साई आळंद दह्याची वाडी
इगल ग्रुप दह्याची वाडी यांचे देखील मी सरचे स्वागत करतोय आणि स्वागत करत असताना आपण पाहतो प्रत्येकदा खेळ चालू होतोय आणि खेळ चालू होत असताना मात्र धावसंख्या मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 1 बाद 22 धावसंख्या. अजूनही लक्ष दूर आहे, मंजिल दूर आहे आणि मंजिल दूर असल्याकारणे मात्र आपल्याला त्या पद्धतीने तातडीने जबाबदारीने विस्फोटक अंदाजाने फलंदाजी करावी लागेल. परत एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सागर भाऊ यांच्या प्रयत्न फसतोय, चुकतोय आणि चुकत असल्याकारणे मात्र षटक देखील संपते आणि षटक संपत असताना मित्रांनो 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते त्या 11च्या सरासरीने 22 या आकड्यावरती. एक गडी गमावून 22 धावसंख्या बनवली. समीकरण परत एकदा बदलतंय. 12 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता अजूनही लागते या ठिकाणी. .50चा रिक्वायर्ड रन रेट लागतोय या ठिकाणी प्रति षटका मागे. तत्पुरते आपण पाहतोय की या अस्वली पाडा या संघाकडनं युवराज येते गोलंदाजीची एक मोर्चा सांभाळण्यासाठी या ठिकाणी राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना यावेळेला खूप सारा फटका पाठीमागे एक क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक आल्यानंतर मात्र शानदार झेल पकडलाय आणि शानदार झेल पकडत असताना मात्र पार्टनरशिप तोडली जाते आणि पार्टनरशिप तोडत असताना लेफ्ट हँड फलंदाजाची पारीचा अंत होते. मात्र या ठिकाणी पाहायला गेला तर हा दुसरा झटका लागतोय तो मात्र नितीन भाऊ यांच्या स्वरूपात माघारी परतावं लागते आपल्या ड्रेसिंग रूमकडे आणि येत असताना युवराज भाऊ यांना मात्र या षटकात बघायला तर पहिलीच सफलता मिळते आणि नितीन फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत जाताना पाहायला मिळतो या ठिकाणी मिस्टर अनिल. अजूनही जोपर्यंत सागर आहे तोपर्यंत मात्र नक्कीच विजयाच्या ज्या आशा आहेत त्या मात्र नक्कीच पलवित झालेल्या असतील. त्या मात्र मल्हार 11 पाडे या संघाचे कारण त्यांचा निर्णय कुठेतरी चुकला होता. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली गेली असती तर नक्कीच चांगले झाले असते, परंतु मात्र ह्या ठिकाणी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि अस्वली पाड्यानं जेव्हा मात्र फलंदाजी केली होती दमदार तेव्हा मात्र एक मोठी धावसंख्या उभारली आणि मोठी धावसंख्या उभारत असताना थोडासा प्रेशर महसूस करावा लागतोय या दोन फलंदाजांना. सागर अजूनही 16 धावेवरती खेळतोय. विस्फोटक फलंदाज एक कट करण्याच्या प्रयत्नात स्टेप अप प्लेसमेंट करण्याच्या प्रयत्नात मात्र बॅट आणि चेंडू यांच्या समन्वय झाल्या नसल्याकारणे मात्र यष्टीच्या मागे जाती कुठल्याही प्रकारची धाव तर नसेल, परंतु या ठिकाणी अजूनही लक्ष दूर आहे मित्रांनो, मंजिल दूर आहे आणि मंजिल दूर असल्याकारणे मात्र सांगितलं ना की कभी खुशी कभी गम. यावेळी परत एकदा लॉंग विकेट किपर यांच्यापासून नक्कीच चेंडू तर सोडून दिला होता, परंतु मात्र एक दुर्भाग्यरीतीने मात्र या ठिकाणी एक डेट झालेल्या फलंदाजाच्या रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागते. मिस्टर सागर बाद होतोय. मात्र 16 धावांची खेळी करून हा मात्र या मल्हार 11 या पाड्याला तिसरा झटका लागतोय. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत. आता मात्र आपण पाहतोय की अजूनही या सामन्यात चुरशीची लढत तर आहेच, परंतु आपण पाहतोय की एक थोडेसे मित्रांनो स्पीडअप घ्यायचे आहे. ह्या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू टाकला होता, तिसऱ्या चेंडूवरती विकेट तिथे रनआउटच्या स्वरूपात, परंतु आपण पाहतोय की नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र सिन्नो अनिल यांचे साथ देण्यासाठी येते, कारण सागर हा फलंदाज तर जमला होता, परंतु एक धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र स्ट्राईक कॅडला रनआउटच्या स्वरूपात बाद झाला होता आणि बाद होत असताना एक महत्वपूर्ण विकेट मिळतोय तो मात्र अस्वलीपाडा या संघाला. रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न होता ह्या ठिकाणी. त्या ठिकाणी आपण पाहतोय की देखील सिन्नू हा देखील एक चांगला फलंदाज मानला जातो, परंतु जात असताना आपण पाहतोय की कुठेतरी आपल्या हातातून हा सामना सटकतोय की काय, कारण एक बघायला गेलं तर समीकरण बदलते. 22 धावेवरती रोखले जाते आणि 22 धावेवर रोखत असताना महत्वपूर्ण 3 विकेट तर गेली आणि गेल्यानंतर आपण पाहतोय युवराज यांच्या पुढील चेंडू प्रत्येकदा लेंथ जी ठेवली ती मात्र प्रकारात ठेवत असताना सिन्नू यांना मात्र कुठल्याही प्रकारचा चान्स दिला जात नाही आणि चान्स दिला जात नसल्याने मात्र प्रेशर टाकला जातोय आणि टाकत असताना ह्या षटकातील आपण पाहतोय की शेवटचा चेंडू असेल. एक महत्वपूर्ण विकेट तर काढली गेली होती. एक आता मात्र पलू शॉट खेळण्याच्या प्रयत्नात आपण पाहतोय की देखील षटक संपते. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 3 बाद 22. 3 गडी बाद 22 धावसंख्या पाहायला मिळते.
थोडीशी मित्रांनो स्पीडअप घ्यायची आहे, घाई करायची आहे, कारण आपल्याला नक्कीच हा सामना जिंकताना पाहायला मिळतोय. तो मात्र अस्वलीपाडा या संघाकडे, कारण अस्वलीपाडा हा संघ जर जिंकला तर नक्कीच त्यांच्या पॉल फायनलच्या सामन्यामध्ये विळवंडी या संघासमोर मात्र आजच्या दिवसातील पॉल फायनलचा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. शेवटचा षटक घेऊन येतोय नितीन. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु पाठीमागे एक क्षेत्ररक्षक येतोय. सुंदर कॅच पकडला जातोय आणि कॅच पकडत असताना मात्र फलंदाजाला माघारी पडावं लागते. विकेट नंबर 4, चौथा झटका लागतोय, तो मात्र अनिल यांच्या स्वरूपात. बावीस धावसंख्या, 5 चेंडूमध्ये 31, 31 धावांची आवश्यकता अजूनही लागते जिंकण्यासाठी मल्हार 11 पाडे या संघाला. लॉपलटॉस चेंडू टाकला होता आणि टाकत असताना मात्र खडे राहून खेळण्याच्या प्रयत्नात मात्र कुठल्याही प्रकारची तर धाव नसेल, कुठल्याही प्रकारचा मोठा फटका नसेल, परंतु निर्धाव चेंडू अजूनही 4 चेंडू 31 धावांचे हे समीकरण गणित ह्या ठिकाणी पाहायला मिळते. कारण प्रथम फलंदाजी करत असताना 52 धावा जमवल्या होत्या, त्या मात्र या अस्वलीपाडा या संघाने कट करण्याचा प्रयत्न देखील केला जात होता, परंतु मात्र हा सामना तर जिंकलेला दिसतोय. एक औपचारिकता म्हणून मात्र नक्कीच हा सामना खेळला जातोय, कारण आतापर्यंत जर 3 षटकार जर मारले तरी हा सामना जिंकू शकणार नाही. तो मात्र मल्हार 11 पाडे हा संघ, कारण एक वापसी गोलंदाजी करत असताना शानदार गोलंदाजी केली, ती मात्र अस्वलीपाडाच्या गोलंदाजाने लगातार निर्धाव चेंडू. शेवटचे 2 चेंडूच्या खेळ बाकी शिल्लक. समीकरण जर बघायला तर जे अंतर आहे, जो फासला आहे, तो मात्र 31 धावांचा आणि 31 धावांच्या पाठलाग करत असताना आपण पाहतोय की हा सामना तर जिंकलाय, परंतु मात्र विळवंडी कर्णधारांना विनंती असेल आपण समोर येऊन राहायचे आहे मित्रांनो. टॉस लगेचच केला जाईल. प्रत्येकदा आपण पाहतोय शेवटचा चेंडू औपचारिकतामध्ये हा सामना पाहायला मिळतोय. एकतर्फी सामना तर जिंकलाय, कारण 52 धावांचा पाठलाग करत असताना निर्णय कुठेतरी चुकतोय तो मल्हार 11 पाडे या संघाचा, कारण ह्या मैदानावरती संध्याकाळचे 17 धावा चेस करणे थोडंसं मुश्किल जाते आणि मुश्किल जात असताना मात्र हे आपल्याला दुसऱ्या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु जाता जाता एक आठवणी चौकार किंवा षटकार मारला जाईल का प्रयत्न तर चालू होता, परंतु मात्र शेवटच्या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नसेल, परंतु हा 30 धावेने सामना जिंकलाय, मोठ्या मार्जिंगने सामना जिंकलाय 30 धावेने अस्वलीपाडा या संघाने. तर हा सामना मात्र 30 धावांनी जिंकलाय, तो मात्र अस्वली या पाडा या संघाने, आणि 30 धावांनी पराभवाच्या समोर जावं लागते. ते मात्र या ठिकाणी मल्हार 11 पाडे या संघाला हारलेल्या संघाचे कौतुक, जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. आपल्याला आजच्या दिवसातील पॉल फायनलचा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल मित्रांनो, विळवंडी आणि अस्वलीपाडा यांच्या दरम्यान. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस विन